31 ऑगस्ट रोजी आटपाडी गावातील सोन्या चांदीचे व्यापारी यांनी गौतम दास या कारागिरास वेळोवेळी चोख सोनं देऊन त्या सोन्याचे दागिने बनवण्याकरिता दिले होते। सदरचे सोने घेऊन गौतम दास हा त्याच्या साथीदारासह पळून गेला असून सदर आरोपीने सांगली जिल्ह्यातील सोन्या चांदीचे व्यापारी यांच्याकडून 3.5 किलो चोख सोने घेऊन त्याचे दागिने बनवून देतो असं म्हणून सदरचे सोने घेऊन पळून जाऊन फसवणूक केल्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर फसवणूक करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्याच्या कामी अटक करण्याकरिता त्यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केलं होतं। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व स्टाफ आणि पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ अशी 2 पथकं तयार करून सदर फसवणूक करणाऱ्या संशयित इसमाची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत सदर सोन्या चांदीचे व्यापाऱ्याची फसवणूक करणारे आरोपी हे पश्चिम बंगाल राज्यात गेले असल्याची माहिती मिळाली। त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने जिल्हा पूर्व मेदिनीपूर, कोलकाता, पश्चिम बंगाल येथे स्थानिक गोपनीय बातमीदार तयार करून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली व पथक क्रमांक 2 मधील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने आरोपीस पळून गेलेल्या मार्गाची पडताळणी करीत तांत्रिक माहिती संकलित केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने गोपनीय माहिती मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधाराने कोलापाट, जिल्हा मेदिनीपूर परिसरात सापळा रचून छापा टाकला। सदर पथकास 1 स्वरूप गोपालदास, वय वर्ष 38, मूळ राहणार गोपालनगर, कोलाघाट, पूर्व मेदिनीपूर, पश्चिम बंगाल। 2 विश्वनाथ गोपालदास, वय वर्ष 40, मूळ राहणार गोपालनगर, कोलाघाट, पूर्व मेदिनीपूर, पश्चिम बंगाल हे पळून जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले। छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्या दोनही आरोपींच्या अटकेबाबत कायदेशीर कारवाई पूर्ण करून माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी तमलूक न्यायालय जिल्हा मेदिनीपूर यांचे समक्ष हजर करून गुन्ह्याची सर्व गंभीर परिस्थिती याबाबत सविस्तर माहिती न्यायालयाचे समक्ष मांडून नमूद आरोपी ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेतली। नमूद दोन्ही आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासाकामी व कायदेशीर कारवाई कामी आटपाडी पोलीस ठाण्यास रिपोर्टसह हजर करण्यात आले।